नमस्कार मित्रांनो, सरल स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा विषय, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल। तर मित्रांनो, सरल स्टुडंट पोर्टलवर डिव्हिजन हे जे ऑप्शन आहे हे आपण कसं वापरायचं, त्यामध्ये टोटल 3 ऑप्शन असणार आहे। बऱ्याचशा आपल्या बांधवांचे कमेंट्स येत होते की सर जे डिव्हिजन ऑप्शन आहे सरल स्टुडंट पोर्टलवर, त्यामध्ये आपण चेन डिव्हिजन कसं करायचं, डिव्हिजन मास्टर कसं वापरायचं, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सरल स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। सरल स्टुडंट पोर्टलवर जे डिव्हिजनचं ऑप्शन आहे ते आपण नेमकं कसं वापरायचं, त्यामध्ये 3 ऑप्शन आहे, डिव्हिजन, चेन डिव्हिजन आणि डिव्हिजन मास्टर। तर हे तीनही ऑप्शन जे आहे ते आपण कसे वापरायचे, यामध्ये कोणतं काम आपल्याला करावं लागणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सरल स्टुडंट पोर्टलवर जे डिव्हिजनचं ऑप्शन आहे ते आपण कसं वापरायचं, याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, सर्व माहिती मी आपल्याला मोबाईलवरून सांगणार आहे। तर बघा, सरल स्टुडंट डाटाबेस जे आहे याला सर्वात अगोदर आपल्याला लॉग इन करायचं आहे। यामध्ये आपली शाळा आपण लॉग इन करून घेणार आहोत। अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथून आपल्याला लॉग इन करता येणार आहे आपल्या शाळेसाठी। तर मी अगोदर लॉग इन करून घेतो, त्यानंतर आपण समोरची माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो बघा, सरल स्टुडंट पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। इथे आपल्याला सर्वात अगोदर मुख्याध्यापकाची माहिती दिसणार आहे। तर मित्रांनो, मोबाईलवरून आपलं हे सर्व काम होणार आहे। तर बघा, डिव्हिजनचे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये नेमकं काय असते आणि ते तीनही ऑप्शन आपण कसे वापरायचे याची सविस्तर माहिती बघणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर हे जे मेनूचं बटन आहे, मोबाईलवरून करताना अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। तर इथे मेनूवर सर्वात अगोदर आपण जाणार आहोत। मेनूवर गेल्यानंतर बघा, मोबाईलवरून थोडं मी झूम करून घेतो। तर बघा, इथे जे मेन जे टॅब आहे ते लाल पट्टीमध्ये आहे आणि जे सब टॅब आहे त्याच्या खाली ते पिवळ्या पट्ट्यामध्ये आहे। तर बघा, जशी अटॅच, त्यानंतर ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर, संच मान्यता, हे जे मेन ज्या टॅब आहे या लाल पट्टीमध्ये आपल्याला दिसणार आहे मोबाईलवर आणि ज्या सब टॅब आहे त्याच्या खाली दिसणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथे जे डिव्हिजन आहे हे आपल्याला जवळपास 3 टॅब दिसणार आहे डिव्हिजनच्या। तर बघा, इथे जे मास्टरची टॅब आहे यामध्ये आपल्याला डिव्हिजन दिसणार आहे। त्यानंतर जर आपण खाली आलो तर इथे आपल्याला जे मेंटेनन्सचं जे टॅब आहे हे मेंटेनन्सचं, यामध्ये सुद्धा चेंज डिव्हिजनचं एक टॅब दिसणार आहे आणि एक पुन्हा तिसरा टॅब आपल्याला दिसणार आहे। जर आपण खाली आलो तर HM लेवल म्हणून जे टॅब आहे आपल्याला इथे मेन टॅब, यामध्ये आपल्याला डिव्हिजन मास्टर म्हणून टॅब दिसणार आहे। तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला सरल स्टुडंट पोर्टलवर एकूण डिव्हिजनच्या जे आहे ते एकूण 3 टॅब असणार आहे आणि या तीनही टॅबमध्ये वेगवेगळं काम असणार आहे। तर सर्वात अगोदर आपण जे डिव्हिजनचं टॅब आहे मेन टॅब त्यामध्ये जाणार आहोत। तर त्यामध्ये जाण्यासाठी बघा, इथे आपल्याला जे मास्टरचं जे टॅब आहे मास्टरचं, त्यामध्ये डिव्हिजनचं टॅब आहे। तर त्या डिव्हिजनवर जाणार आहोत आपण। तर बघा, त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। मास्टरमध्ये हे डिव्हिजनचं टॅब असणार आहे। तर बघा, इथे आपल्याला दिसत असेल मास्टर आणि डिव्हिजन, म्हणजे मास्टरमध्ये ते डिव्हिजनचं टॅब आहे। तर बघा, यामध्ये आपल्याला असाइन डिव्हिजन टू स्टँडर्ड म्हणून आहे। तर यामध्ये स्टँडर्ड असणार आहे, स्ट्रीम, त्यानंतर एंटर डिव्हिजन नेम, म्हणजे हे आपल्याला एखादं डिव्हिजन तयार करण्यासाठी असणार आहे। इथून आपल्याला डिव्हिजन क्रिएट करता येणार आहे। तर ते क्रिएट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, बघा, इथे आपल्याला सिलेक्ट स्टँडर्ड करायचं आहे, कोणत्या वर्गासाठी डिव्हिजन आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर इथे एंटर डिव्हिजन नेम ABCD जे काही असेल ते, त्यानंतर मीडियम आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। मी करून दाखवणार नाही मित्रांनो, कारण माझ्याकडे ऑलरेडी आहे ते। तर आपल्याला फक्त माहितीसाठी मी हे सांगत आहे, अगदी सहजपणे आपलं ते काम होणार आहे। त्यानंतर बघा, इथे बोर्ड म्हणून आहे, इथे बोर्ड आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे। वरची माहिती भरल्यानंतर तिथे यादी येणार आहे। त्यानंतर ॲड टाईप, यामध्ये आपल्याला जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर ॲड करायचं असेल तर आपल्याला ॲडचं हे जे बटन आहे यावर क्लिक करावं लागणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या शाळेसाठी, आपल्या त्या वर्गासाठी
आपण इथून डिव्हिजन क्रिएट करून घेणार आहोत. तर हे जे पहिली टॅब आहे डिव्हिजनची, फक्त डिव्हिजन म्हणून लिहिलेलं आहे, जे मास्टरमध्ये आहे. मास्टरमध्ये जे डिव्हिजनची टॅब आहे यामधून आपल्याला एखाद्या वर्गासाठी डिव्हिजन क्रिएट करता येणार आहे. आता आपण परत जाणार आहोत. बघा आपण इथे मास्टरमध्ये डिव्हिजनचं टॅब बघितलेलं आहे. आता आपण इथे मेंटेनन्समध्ये जे चेंज डिव्हिजनचं टॅब आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर बघा हे मेंटेनन्स आणि इथे चेंज डिव्हिजनचं एक टॅब आहे. तर यामध्ये काय आहे ते बघणार आहोत. एखाद्या विद्यार्थ्याची जर आपल्याला डिव्हिजन बदलवायची असेल, म्हणजे त्याची तुकडी बदलवायची असेल, तर आपल्याला हे जे ऑप्शन आहे हे कामात येणार आहे. तर बघा चेंज डिव्हिजनवर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा. तर इथे आपल्याला सर्वात अगोदर वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर आता जसं आपलं 23-24 सुरू आहे, मी आपल्या माहितीसाठी हे दाखवत आहे. तर बघा ऑर्डर बाय जेंडर प्लस फर्स्ट नेम आणि फर्स्ट नेम अशा पद्धतीचं आहे. तर याला आपल्याला कोणत्याही पद्धतीने सिलेक्ट करता येणार आहे. तर बघा स्टँडर्ड, त्यानंतर आपल्याला वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला बदलवायचं आहे त्याचं. तर बघा मी 4th करून घेतलेलं आहे. आता स्ट्रीम इथे नॉट अप्लिकेबल असणार आहे आणि डिव्हिजन. तर डिव्हिजन आपल्याकडे जेवढ्या असतील त्या आपल्यासमोर येणार आहे आणि संबंधित विद्यार्थ्याचं आपल्याला जे डिव्हिजन बदलवायचं आहे त्यासाठी आपल्याला सबमिट करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर ते बदलवता येणार आहे. तर बघा इथे चेंज डिव्हिजनचं हे ऑप्शन आहे आणि इथे आपल्याला ते जे डिव्हिजन आहे ते चेंज करून घेता येणार आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो हे ऑप्शन जे आहे हे मेंटेनन्समध्ये आहे चेंज डिव्हिजनचं. इथून आपल्याला एखादी जी तुकडी आहे ते चेंज करता येणार आहे, इथून बदलवता येणार आहे. तर इथून आपण पुन्हा परत जाणार आहोत. मी इथे बदलवणार नाही. त्यानंतर तिसरे जे ऑप्शन आहे डिव्हिजनचं ते आहे HM लेवलमध्ये आणि त्याचं नाव आहे डिव्हिजन मास्टर म्हणून. तर बघा HM लेवल आणि यामध्ये डिव्हिजन मास्टर यावर आता आपण जाणार आहोत. या टॅबमध्ये काय आहे पाहणार आहोत आपण. डिव्हिजन मास्टरमध्ये बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे, HM लेवल डिव्हिजन मास्टर. तर मित्रांनो बघा यामध्ये आपल्यासमोर संपूर्ण जे वर्ग आहे आपल्याकडे त्या वर्गाची यादी येणार आहे आणि त्याच्यासमोर डिव्हिजन कोड येणार आहे आणि डिव्हिजनचं नाव येणार आहे. जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त डिव्हिजन असतील तर तशा पद्धतीने येणार आहे आणि त्या डिव्हिजनचं मीडियम वगैरे काय आहे ते सर्व माहिती आपल्याला दिसणार आहे. म्हणजे हे डिव्हिजन मास्टर असणार आहे. इथून आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गाला किती डिव्हिजन आहे, म्हणजे किती तुकडे आहे, हे संपूर्ण माहिती आपल्याला इथून दिसणार आहे. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो. बघा इथे स्टँडर्ड दिसत आहे, त्यानंतर डिव्हिजन कोड दिसत आहे, त्यानंतर डिव्हिजन नेम दिसत आहे ए बी प्रमाणे आणि त्यानंतर स्ट्रीम नॉट अप्लिकेबल असणार आहे आणि मीडियम त्या डिव्हिजनचं कोणतं मीडियम आहे ते दिसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बघा आपल्या सरळ स्टुडंट पोर्टलवर जे डिव्हिजनच्या टॅब आहे त्यात एकूण 3 टॅब आहे आणि त्या तीनही टॅब अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे अशा पद्धतीच्या. तर पहिली जे टॅब होती ते आपण बघितलेली होती. इथे फक्त डिव्हिजनचं टॅब आहे, तिथून आपल्याला ते डिव्हिजन क्रिएट करता येणार आहे. दुसरं जे टॅब आहे मेंटेनन्समध्ये डिव्हिजनचं, त्यामधून आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा वर्गाचं आपल्याला ते डिव्हिजन जे आहे, जे तुकडी जी आहे ती चेंज करता येणार आहे. आणि तिसरी जे टॅब आहे डिव्हिजनची ते HM लेवलमध्ये आहे आणि ते आहे डिव्हिजन मास्टर म्हणून. त्यामधून आपल्याला आपल्या शाळेतील संपूर्ण वर्गाचे कोणकोणत्या तुकड्या आहे त्या संपूर्ण आपल्याला तिथून पाहता येणार आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती ही असणार आहे डिव्हिजनबाबत सरळ स्टुडंट पोर्टलवरची. बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपल्याला डिव्हिजन वगैरे कसं चेंज करायचं आहे किंवा डिव्हिजन नेमकं काय आहे. तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलवर एकूण 3 टॅब आहे डिव्हिजनच्या आणि त्या प्रत्येक टॅबचं काम वेगवेगळं आहे आणि कसं काम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. जर मित्रांनो आपण हा पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात आलेलं असेल की नेमकं आपण त्या डिव्हिजनच्या टॅब कशा वापरायच्या. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.